मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत भगवान शिवाची कथा. आणि अमावस्या असल्यामुळे, सोमवार असल्यामुळे खूप काही महत्त्व वाढलेलं आहे आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तरं अमावस्येचा व्हिडिओ आलाच असेल, तो व्हिडिओ तुम्ही नक्की ऐका. तुम्हाला ज्या इच्छा पाहिजे असतील, जो त्रास होत असेल, ज्या अडचणी असतील, 20 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे मी याच्यात इंट्रो देत नाही. तुम्ही तो व्हिडिओ ऐका आणि ते उपाय करा. 100% तुम्हाला फरक पडेल. शालिनी भक्तिसागरवर माझा संध्याकाळी व्हिडिओ आलेला आहे, तुम्ही नक्की तो व्हिडिओ एक वेळा ऐका. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने सोमवती अमावस्या असल्यामुळे शिवाची सेवा, अर्चना, पूजा, कथा ऐकायला खूप महत्त्व आहे. नुसती आपण आज अमावस्याची ही कथासुद्धा भगवान शिवाची ऐकली तरी पण आपल्याला 1000 गाई ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळेल. जर आपण काही दान करू नाही शकले आज अमावस्या असल्यामुळे ब्राह्मणाला, तसेच जर सफेद वस्तूंचे दान अमावस्येच्या दिवशी, सोमवारच्या दिवशी खूप महत्त्व आहे सफेद वस्तूंचं दान करण्याचं. यथाशक्ती जर आपण काहीही करू नाही शकले तर आपण नुसती ही कथा ऐका आणि 1000 गाई ब्राह्मणाला दान करायचं पुण्य कमवून घ्या. तर आता आपण कथेला सुरुवात करूया. काही तुमचे जर प्रश्न असतील तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. तुमच्या प्रश्नांचे उत्तरं नक्की तुमच्यापर्यंत येऊन जातील. श्री गणेशाय नमो नमः. भगवान शिवाची कथा. सोमवारच्या तुम्हाला सोमवती अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. भगवान महाकालेश्वर सर्व इच्छा कामना तुमच्या माझ्या पूर्ण करो अशी मी महाकालेश्वरला प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. शालिनी भक्तिसागर कथा ते माझंच चॅनल आहे, सेकंड चॅनल आहे. त्या चॅनलवर मंत्र, स्तोत्र, छोटे छोटे उपाय चालू असतात. 10 मिनटं तर 15 मिनटाच्या आसपास या चॅनलवर मोठ्या मोठ्या कथा असतात. तर आता आपण भगवान शिवाच्या या कथेला सुरुवात करूया. गोकर्ण महाबळेश्वरची कथा आहे, खूप छान आहे. गोकर्ण महाबळेश्वरची एका बेलाच्या पानाचं महत्त्व काय आहे. रावणाने भगवान शिवाचं आत्मलिंग घेऊन गेलेले होते, तर रावणाने त्यांच्या आईच्या पूजेसाठी भगवान शिवाकडून लिंग आणलेले होते, पण ते लिंग कसं भगवान शिवाच्या हातातून गायब झाले आणि गणपतीने कसे ते गुराखेचा वेश घेतला आणि ते लिंग कुठे स्थापन केलेले आहे. अशी छान कथा आहे, सुरस आहे. तुम्हाला खूप छान वाटेल कथा ऐकायला, शेवटपर्यंत ऐका. श्री गणेशाय नमो नमः. हे शिवा, हे नीळकंठा, हे महेशा, जय गंगाधारी, पार्वती परमेश्वरा, भाललोचना, निरंजना, तुला माझा साष्टांग नमस्कार असो. तू सर्व भक्तांच्या इच्छा कामना पूर्ण करणारा आहेस, तर सर्व भक्तांच्या इच्छा कामना पूर्ण करो असे मी भगवान शिवाला प्रार्थना करते. आता शौनिक व इतर ऋषींना सुताने नैमिष्य अरण्यामध्ये घडलेली अशी जी कथा आहे तर ती सांगायला सुरुवात केली. तर ती आता आपण मनोभावे नैमिष्य अरण्यातली कथा ऐकूया. इक्ष्वाकू कुळातील मित्रसह नावाचा एक पराक्रमी राजा पृथ्वीवर राज्य करीत होता. तो युद्धशास्त्रात जसा निपुण होता तसाच वेदशास्त्रात सुद्धा पारंगत होता. त्याचप्रमाणे अतिशय शूर होता, बलाढ्य होता. त्याच्या अचाट पराक्रमामुळे त्याने सर्व पृथ्वी जिंकली होती. त्याला आता एकही शत्रू राहिला नव्हता. त्याचा आता एक सुद्धा शत्रू राहिला नव्हता. एक दिवस शिकार करण्यासाठी म्हणून आपल्याबरोबर आपल्या लवाजमा घेऊन गेला. त्या राजाने दाट अरण्यात प्रवेश केला. हाकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे सर्वत्र हाके घालायला सुरुवात केली. वाघ, कोल्हे, लांडगे, सिंह, हरणी, माकडे, सांबर, वनगाई, ससे जशी जनावरे घाबरून सैरावैरा पळू लागली. राजाने आपल्या अचूक नेमाने भरपूर टिपून असंख्य पशूंना एकामागे एक यमसदनाला पाठवले. अनेक उडणाऱ्या पाखरांना मारले. राजाने जे हे पशु मारले त्यात एक राक्षस सुद्धा मारला गेला होता. अतिशय शक्तिशाली असा राक्षस होता. शक्तिशाली असलेल्या त्या राक्षसाला राजाने सोडलेला बाण वर्मी लागला. तो तत्काळ मरण पावला. पण तो बाण त्या राक्षसाला लागला, तो राक्षस मरण पावला. पण त्या राक्षसाचा एक भाऊ होता. त्याने दूरूनच त्या राजाकडे पाहिले की त्या राजाने आपल्या भावाचा म्हणजे निष्कारण काहीही त्याची चूक नसताना त्याला बाण मारला, तर मी राजाचा सूड घेईन अशी त्याने प्रतिज्ञा मनात घेतली. राक्षसाच्या भावाने मनजोगती भरपूर शिकार करून झाल्यावर राजा मित्रसह आपल्या नगराला परत जायला निघाला. त्या मेलेल्या राक्षसाच्या भावाने रूप बदलण्याच्या विद्येच्या साह्याने मानवाचे रूप घेतले आणि एका आचार्याचे सोंग घेऊन त्या राजाकडे आला. राजाला अतिशय नम्रपणे नमस्कार करून तो म्हणाला, महाराज,
मी पाककलेत खूप म्हणजे खूप निष्पुण आहे. मला आपण आपल्याकडे एक स्वयंपाकी म्हणून कामाला ठेवा. तर तो राक्षसाचाच भाऊ वेश बदलून त्या राजाकडे आला. राजाला काही माहिती नव्हतं की हा कोण आहे. पण मग मी खूप छान स्वयंपाक करतो. मला आपण आपल्या घरी कामाला ठेवा. आपण स्वतः माझे कौशल्य एकदा पाहावे. मी कसा स्वयंपाक करतो, कसा नाही. माझी तुम्हाला ही विनंती आहे चरणाशी, की तुम्ही माझा स्वयंपाक एकदा तरी पाहावा आणि मला तुमच्या पाककलेत स्वयंपाकघरात ठेवा. राजाने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला पाकशाळेत स्वयंपाकात आचारी म्हणून, खरोखर स्वयंपाक अतिशय चांगला करीत असे म्हणून आचारी म्हणून त्याच्या पाकशाळेत ठेवला. सर्वजण त्याच्यावर, पाककलेवर, त्याच्या स्वयंपाकावर खुश होत होते. एकदा काय झाले, वसिष्ठ ऋषी राजाकडे आले. राजाने नेहमीच्या पद्धतीने त्यांचा उत्तम आदर सत्कार केला. मग एक दिवस पितृतिथी पाहून राजाने गुरु वसिष्ठांना आपल्या येथे भोजनासाठी खास आमंत्रण दिले. आचार्याचे काम करणाऱ्या राक्षसाला ही आयती चालून आलेली होती. संधी चांगली सापडली होती. त्याने एका माणसाला ठार मारले. त्या राक्षसाने जो वेश बदललेला होता तो राक्षस, तर त्याला आता चांगली युती सापडली की राजाने गुरु वशिष्ठांना जेवायला सांगितलेले आहे. तर त्याने काय केले, तेथे एका माणसाला ठार मारले. त्याचे रक्तमांस भाज्यात मिसळून उत्तम प्रकारचा स्वयंपाक त्या आचारीने बनवला आणि वसिष्ठ मुनींना जेवायला बसवले असता त्या भाज्या वाढल्या. वसिष्ठ मुनी त्रिकालज्ञानी होते. भाज्यांकडे बघताच भाजीचा हा काय खरा प्रकार आहे त्यांच्या त्वरित लक्षात आला. त्यात नरमास आहे त्या भाज्यांमध्ये हे त्यांनी त्वरित बरोबर ओळखले. त्याबरोबर ते फार संतापले व रागामध्ये त्यांनी त्या राजाला शाप दिला. ते म्हणाले, हे राजा, मी राक्षस आहे असे तुला वाटते काय? मला येथे आदराने बोलवून घेऊन जेवणामध्ये नरमास खायला घालायची तुझी हिंमत कशी झाली? अरे पाप्या, अरे चांडाळ्या, जा, तूच राक्षस हो आणि ज्या ठिकाणी कधीही काहीही खायला मिळत नाही अशा ठिकाणी तू राक्षस होऊन संचार करशील. तूच आता रोजच्या रोज नरमास खा. अशा त्या ऋषींनी त्यांना श्राप दिला. मग तो राजा नम्रपणे मुनींना म्हणाला, गुरु महाराज, मी जाणून बुजून आपल्याला नरमास कसे वाढीन? मग शिपायाकडे वळून राजा म्हणाला, शिपाई, तो नवीन आचारी कुठे आहे? त्याला लगोलग पकडून माझ्या समोर आणा. सेवकांनी लगेच धावत पाकशाळेत प्रवेश केला. पण तो नवीन नेमलेला आचारी, मानव रूपातील तो राक्षस पळून गेला. त्या प्रसंगाने राजालाही खूप फार संताप आला. आपण याबाबत अज्ञानी, निर्दोष असताना, आचार्याचा दोष असताना गुरु वसिष्ठांनी खऱ्या खोटाची खात्री करून न घेता आपल्याला श्राप दिला म्हणून राजाला गुरुचाही खूप राग आला आणि गुरुला उलट शाप देण्यासाठी त्याने हातात पाणी घेतले. त्यावेळी त्या राजाची पटराणी त्याच्याजवळ उभी होती. लगेच गडबडीने राजाच्या हातात धरून हात धरून म्हणाली, नाथ, शिष्याला आपल्याला गुरुला शाप देण्याचा अधिकार नसतो. शिष्याने उलट गुरुला शाप देण्याचे पाप जर केले तर त्याला नरक यातना भोगाव्या लागतात. महाराज, माझे ऐका. आपण आपल्या गुरूंना शाप देऊ नका. हे पाणी खाली टाका. राणीचे बोलणे ऐकून राजाचा संताप थोडासा कमी झाला. तो आपल्या पटराणीला म्हणाला, सुंदरी, तू बोललीस ते अगदी खरे आहे. पण आता मी शाप देण्यासाठी हातात घेतलेल्या पाण्याचे काय करू? हे जर मी जमिनीवर टाकले तर माझ्या शापेमुळे अतिशय तप्त झालेले हे पाणी पृथ्वी पार जळून जाईल. आणि मग विचार करून राजाने आपल्या पायावरच ते पाणी टाकून घेतले. त्यामुळे पाय त्याचे काळे झाले. गुरुच्या शापामुळे राजा राक्षस झाला. त्याच्या काळ्या पायावरून त्याचे नाव कल्मषपाद असे पडले. आतापर्यंत गुरु वसिष्ठांनी विश्वासघाताने झालेला खरा प्रकार कळला होता. त्याचाही राग आता कमी झाला होता. ते म्हणाले, राजा, माझ्या एकदा उच्चारलेले शब्द खोटे होणार नाहीत. पण 12 वर्षांनी तू राक्षस योनीतून मुक्त होऊन पुन्हा स्वतःच्या घरी येशील, हा माझा तुला आशीर्वाद आहे. ऋषी राजाच्या घरातून निघून गेले. राजा मित्रासह मुनींच्या शापाप्रमाणे कल्मषपात राक्षस म्हणून रानात निघून गेला. त्याला आता अतिशय भूक लागली होती. रानातले दिसतील ते पाणी, ते पशु पक्षी मारून खाण्याचा त्याने नुसता सपाटा लावला होता. तो राक्षस कल्मषपात अतिशय अवाढ्य शरीराचा होता. त्याच्या कपाळावर शेंदूर फासला होता. मोठे मोठे पांढरे सुळे तोंडाबाहेर आले होते. अतिशय भयानक आणि क्रूर चेहरा असलेला तो राक्षस मिळेल ते प्राणी आपल्या तोंडात टाकत चालला होता. जाता जाता रस्त्यातच त्याला एक 12-13 वर्षाचा कोवळा ब्राह्मण आपल्या 9-10 वर्षाच्या नवपरिणीत नवी नवरीला पत्नीबरोबर खेळण्यात, गप्प मारण्यात दंग झालेला समोरच दिसला. एकदम राजाने
राक्षसाने झडप घालून आपल्या अवाढ्य पंजात त्या ब्राह्मण कुमाराला पकडले. त्याची नवपरिणीत पतिव्रता पत्नी हात जोडून कल्मषपात राक्षसाला म्हणाली, "अरे, तू मित्रसह राजा आहेस. मी ओळखले आहे तुला. राजा, तू खूप खूप पुण्यवान आहे. गोब्राह्मणाचे पालन करणारा आहे. धर्मशील असा राजा आहे. कृपा कर, माझ्या पतीला मारू नको. मी तुझ्यापुढे पदर पसरवते. माझ्या पतीला सोडून दे. ब्रह्महत्येचे पातक तुझ्या शिरावर घेऊ नकोस. नरकाचे साधन तुझ्या डोक्यावर घेऊ नकोस. तुझ्या पुढील आयुष्यातील भल्यासाठी तरी माझ्या पतीला सोड." पण त्या क्रूर अशा राक्षसाला त्या वधूची तिला अजिबात दया आली नाही. त्याने त्या ब्राह्मणाला त्याच्या पत्नी देखतच त्या ब्राह्मणाला ठार मारून टाकले आणि त्याची हाडे त्या पतिव्रता पत्नीसमोर फेकून दिली. आपल्या नवविवाहित पतीचा डोळ्या देखत झालेला मृत्यू पाहून त्या चिमण्या पतिव्रतेने अपार शोक केला. ती अतिशय संतापून तो राक्षस बनलेल्या राजाला म्हणाली, "राजा, तू खूप खूप दुष्ट आहेस. माझे सौभाग्य तू माझ्या डोळ्या देखत लुटले आहेस. तेव्हा आता तू ऐक. शापमुक्त होऊन जेव्हा घरी जाशील 12 वर्षांनी, पण तुला घरी सुख लाभणार नाही. घरी गेल्यावर तुझ्या राणीबरोबर तू केव्हाही किंवा कोणत्याही स्त्रीबरोबर तू जर संबंध केले, रतिसुखात जर राहिला, या रतिसुखात जेव्हा दंग राहिला, त्यावेळीच तुझा प्राण जाईल. हा माझा तुला श्राप आहे. तू कोणत्याही स्त्रीबरोबर संग करू शकत नाही. हा माझा तुला श्राप आहे." असा शाप या कल्मषपात राक्षसाला देऊन ती ब्राह्मण स्त्री पतीच्या हाडांना मांडीवर घेऊन सती गेली. हळूहळू वर्ष निघून गेली. 12 वर्षांनी वसिष्ठ मुनींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या शापापासून मुक्त होऊन राजा घरी आला, नगराला परत गेला. राजाला परत नगरात आलेल्या पाहून राणीला खूप आनंद वाटला. मदयंती इतकी आनंदित होती की आपला 12 वर्षांनी दूर गेलेला पती वापस आला. त्याला सामोरे गेले. तर इतर खूप स्त्रियांना पण खूप मोठा आनंद वाटत होता. पण त्याला सामोरे गेल्या. पण राजा मात्र अतिशय दुःखी दिसत होता. 12 वर्षांनी बी राजा घरी आला, पण खूप दुःख दिसत होता, दुःखी वाटत होता. मदयंती राणीने अत्यंत प्रेमाने त्याच्या दुःखाचे कारण विचारले. तेव्हा त्याने जंगलामध्ये घडलेली सारी हकीकत राणीला सांगितली. हे ऐकल्यावर राणी वशात हाहाकार माजला. आता राजाचा वंशवेल वाढणार नव्हता. सर्व सुखे आता राजाच्या समोर असताना सुद्धा राजा उपभोग घेता येणार नव्हते हे राजाला स्पष्टपणे दिसत होते. राजाला मऊ परांची शय्या आता अग्नीसारखी लागत होती. अतिशय दाहक बनणार होती. परंतु राणीने आपला शोक आवरून राजाला म्हटले, "नाथ, आपण आपले ब्रह्मचर्य पाळूया. आपल्या प्राणाचे रक्षण करा आणि ब्रह्मचर्याचे व्रताचे पालन करूया. पण आम्हाला सोडून निघून जाऊ नका," असे राणीने त्या राजाला सांगितले. असे दुःखात दिवस चालले होते. राजा एखाद्या माशासारखा तडफडत होता. मनातून दिवस रात्र तळमळत होता की आपल्याला एखादा पुत्र तरी हवा होता. जर आपण रतिसुखात लागलो, संबंध केले, या कोणत्याही स्त्रीबरोबर परस्त्रीबरोबर स्त्रीसंग केला, तर आपला मृत्यू अटल सत्य आहे असे त्याला दिसत होते. म्हणून तो एखाद्या माशासारखा तडफडत होता दिवस रात्र. एखाद्या पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघाप्रमाणे किंवा दात पाडलेल्या सापाप्रमाणे किंवा व्यसन घातलेल्या एखाद्या दरवेश्याच्या अस्वलाप्रमाणे तो दीन दुबळा झाला होता. पण काय करावे आणि काय नाही करावे त्याला अजिबात सुचत नव्हते. शेवटी आपला वंश चालवण्यासाठी त्याने धर्मशास्त्र पाहिले आणि त्यात सांगितलेल्या शास्त्राप्रमाणे गुरु वशिष्ठापासून राणी मदयंतीला सुंदर पुत्र झाला. त्यामुळे मित्रसर राजाचा वंशक्षय झाला नाही. राजाला मात्र आता आपले घर म्हणजे अरण्यासारखे वाटत होते. सर्व सुखभोग त्याने आता सोडून दिले होते. आपली कर्मगती गहन आहे. आपले कर्मफल भोगल्याशिवाय यातून आपली सुटका नाही. तेव्हा आता देवाला तरी दोष देऊन काय उपयोग होणार आहे, असा विचार राजा मनात करीत उदासपणे तो रानात सतत एकटाच हिंडत बसत होता. आपल्या पाठीमागे आपल्या बापाचे पिशाच उभे राहिलेले आहे. आपला पिछा अजिबात सोडत नाही आहे. आपल्यावर संतापून ते सतत दात ओठ खात आहे, असे राजाला मनामधून म्हणजे जाणवत होते. शापातून मुक्ती मिळवण्यासाठी राजाने अनेक व्रते केली, अपार दान धर्म केले. एकदा अशाच विषण्ण मनाने एकटाच फिरता फिरता राजा मिथुला नगरी जवळ आला. नगरी भोवतालचे रान त्याने पाहिले. ते फार सुंदर होते. त्या रानात चंपक होत्या, जाई होती, मालती होती, बहरल्या होत्या. खूप फुलांचा वर्षाव उमललेला होता. सुवास दरवळत होता. वड होते, पिंपळ होते, औदुंबर होते, बकुळ होते, देवदार होते,
मोठे मोठे वृक्ष अतिशय डोलात उभे होते. भरपूर लगडलेल्या फळाफुलांची झाडे वाकलेली होती. राजा विश्रांती घेण्यासाठी त्या जंगलात, त्या रानात थांबला होता. एखाद्या कंगाल माणसाला अचानक खूप मोठा धनाचा हंडा सापडतो. या भुकेल्या माणसासमोर गरमागरम उत्तम जेवण खिरीचे मिळते. या मरणाऱ्याच्या तोंडात अमृत पडतं. आयुष्यभर सतत चिंतेने व्याकुळ झालेल्या माणसाला चिंतामणी सापडावा, त्याप्रमाणे राजाच्या समोर ज्येष्ठ तपस्वी ऋषीश्रेष्ठ गौतम मुनी आपल्या शिष्यांसह येऊन उभे राहिले. राजाने त्यांना अतिशय आदराने नमस्कार केला. अशा तऱ्हेने सामोरे आलेल्या राजाला मग गौतम ऋषींनी त्याच्या राज्याचे प्रजेचे कुशल विचारून घेतले. राजा नम्रपणे म्हणाला, मुनिराज, आपल्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही आबादी आबाद आहे. सर्वजण आपापले कामं अगदी निष्ठेने करत आहेत, जीवापाड मेहनत करीत आहे. पण मात्र मी अभागी, मी करंटा या रानात फिरत आहे. नंतर राजाने वशिष्ठ ऋषीने दिलेला श्राप आणि नवपरिणीत ब्राह्मणीने दिलेला, स्त्रीने दिलेला शाप, ही सर्व हकीकत गौतम ऋषींना सांगितली. ते ऐकून गौतम ऋषी म्हणाले, राजा, मी आत्ताच गोकर्ण क्षेत्रातून येथे परत येत आहे. तेथे भगवान शंकर देवी पार्वतीसह ओंकार रूपाने वास्तव्य करीत आहे. भगवान विष्णू सुद्धा आपल्या प्रिय इंद्रेसह त्या ठिकाणी तपश्चर्या करीत आहे. तेथील अप्रतिम अशी शोभा वर्णन करायचे सामर्थ्य आज तरी माझ्याजवळ नाही, पण सर्व देवी देवता तेथे राहत आहे. सर्व ऋषी तेथे इष्टदेवता प्रसन्न करण्यासाठी गोकर्ण क्षेत्रामध्ये तप करत आहे. नारदे, तुंबरे तेथे शिवलीला अमृतांचे, शिवलीलाचे अतिशय गायन करत आहे. आनंदाने सतत गायन करत आहे. ऋषींचा सारखा मंत्रघोष सुरू आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप चालू आहे रात्रंदिवस. अप्सरा भान हरपून नृत्य करीत आहे. इंद्र, सूर्य, सर्वेच्या सर्व इतर देवता दाही दिशांचे रक्षण करण्यासाठी तेथे दक्ष अशा उभा आहे. अशा अतिशय रम्य ठिकाणी श्री शंकर भवानी मातेसह गोकर्ण क्षेत्रामध्ये राहत आहे. अष्टसिद्धी तेथे अहोरात्री राबत आहे. राजा, मी सुद्धा पुष्कळ काळ गोकर्ण क्षेत्रामध्ये राहून आलो. इतर क्षेत्रात लाख वर्ष अतिशय उग्र अशी तपश्चर्या करून जे पुण्य प्राप्त होऊ शकत नाही, ते पुण्य फक्त गोकर्ण क्षेत्रात केवळ एक दिवस राहिल्याने, एक दिवस ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याने, या ही कथा ऐकल्याने पुण्यफळाची प्राप्ती होते. अमावस्या, संक्रांत, सोमवती अमावस्या किंवा पर्वकाळी जो कोणी ही कथा ऐकेल या तेथे स्नान केले तरी पण आपल्याला सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे महान असे पुण्य या कथेद्वारा आपल्याला मिळते. तर आपल्याला लंकेचा महान राजा रावण, त्याच्या महान पराक्रमी असा भाऊ कुंभकर्ण आणि अतिशय सात्विक गुणाचा दुसरा भाऊ विभीषण यानेही पूर्वी गोकर्ण क्षेत्रामध्ये अनुष्ठान केले होते. हे लिंग रावणाने कैलास पर्वतावरून येथे आणलेले आहे गोकर्ण क्षेत्रात. असे स्वतः गणपतीने त्या लिंगाची स्थापना केली आहे त्या ठिकाणी, आणि त्याची ती कथा अशी आहे, तर ती आता तू ऐक. तर असे गौतम वशिष्ठ ऋषींनी आता गोकर्णी महाबळेश्वरमध्ये लिंग महादेवाची रावणाने कशी आणली आणि त्याची स्थापना गणपतीने कशी केली त्याची कथा आता जे ऋषी आहेत तर ते ऋषी राजाला ती कथा सांगायला सुरुवात करीत आहे. आता त्याची कथा. रावणाची आई अतिशय धर्मपरायण स्त्री होती. शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय आपल्या तोंडात पाणी पण घेत नव्हते. 5 धान्यांचे पीठ करून ती आपल्या घरीच एक शिवलिंग बनवत असे. रावणाचे कल्याण व्हावे म्हणून रोज त्याची प्रार्थना करीत असे. पण एकदा तिने केलेले 5 धान्याचे शिवलिंग शत्रूंनी समुद्रात नेऊन टाकले आणि त्या क्षणापासून रावणाच्या आईने अन्न पाणी घेणे बंद करून टाकले. त्याबरोबर रावण आपल्या आईला म्हणाला, आई, तू या असल्या साध्या लिंगासाठी काय उपाशी राहते आणि उपास कशाला करतेस? थांब, मी स्वतः कैलास पर्वतावर राहतो, कैलास पर्वतावर जातो आणि भगवान शंकराचे खरे आत्मलिंग घेऊन तुझ्याजवळ घेऊन येतो. आणि मग रावणाने उग्र तप सुरू केला भगवान शंकराच्या लिंग प्राप्तीसाठी. सारखा शिवलीलाचे गुणवर्णन करत होता. आपले दाही तोंड उघडून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत बसला. आपले शिर स्वतः आपल्याच हातांनी तोडून त्यातील शिरांचे तंतू वाद्याला जोडून वाजवीत वाजवीत रावण निष्ठेने एकसारखा शिवाचे गुणगान करीत होता. त्याची ती असीम अशी भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाले आणि रावणाला म्हणाले, रावणा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहो. काय हवे ते तू आता माझ्याकडून आता मागून घे. तेव्हा भगवान शिव रावणाला म्हणाले, काय पाहिजे आहे तुला, माग. तेव्हा रावण भगवान शंकराला म्हणाला, शंकरा, मला तुमचे आत्मलिंग द्या आणि या जगात सर्वात सुंदर असलेली एक सुंदरी पण द्या. सर्वात सुंदर असेल ती एक स्त्री सुद्धा मला द्या. तुमचे आत्मलिंग बी द्या आणि एक स्त्री सुद्धा द्या सुंदर अशी.
भोळा शंकर रावणाचे ते मागणे ऐकून लगेच तथास्तु म्हणून दिले आणि कोटी कोटी चंद्र सूर्य ज्याच्यावरून ओवाळून टाकावे ती तेजस्वी आत्मलिंग अगदी सहजतेने शंकराचे आत्मलिंग त्यांनी रावणाच्या हातात दिले. वेद ज्याची स्तुती करतात, योग्यांना ज्याच्या ठाया अतिशय आराम मिळतो, ज्याने ही सर्व चराचर सृष्टी निर्माण केली आहे, असे भगवान शिवाचे आत्मलिंग आता रावणाच्या हाती आले. लिंग आपल्या हातात धरून रावण पुन्हा पुढे म्हणाला, शंकरा, आता मला सुंदर स्त्री द्यात. त्याबरोबर शंकर म्हणाले, अरे देवी, पार्वतीसारखी सुंदर स्त्री या जगात दुसरी कुठेही नाही. तिच्यासारखी एकमेव द्वितीय अशी स्त्री कुठेच नाही, तर तीच आहे. तिची प्रतिमा अगदी हुबेहूब तिच्यासारखी ब्रह्मदेवाला सुद्धा पुन्हा बनवता येणार नाही. तेव्हा तू या अर्पणेला पार्वतीलाच तुझ्याबरोबर घेऊन जा. रावणाने शंकराची केलेली आज्ञाप्रमाणे मांडली आणि त्याबरोबर पार्वतीला आपल्या विशाल खांद्यावर घेऊन रावण परत निघाला. ते तेजस्वी आत्मलिंग एका हातामध्ये उजव्या खांद्यावर पार्वतीला घेतले होते. इकडे रावण लंकेकडे निघाला. तिकडे कैलासावर गणेश, कार्तिक स्वामी, नंदी सर्वजण शोक सागरात बुडून गेले. आपल्या प्रिय अशा धर्मपत्नीला देऊन टाकणाऱ्या भोळ्या साम सदाशिवाला काय म्हणावे हेच काही कळत नव्हते. रावणाबरोबर जाताना भवानीने विष्णूचे स्मरण केले. सारखे विष्णूचे नामस्मरण करीत होती. हे विष्णू, हे लक्ष्मीपती, आता तूच मला या संकटातून सोडव. ती अतिशय करुण अशा प्रार्थना करीत होती भगवान शिवाची, भगवान विष्णूची. हे ऐकून वैकुंठातून विष्णूचे आसन एकदम हलले की माझी प्रार्थना कोण करत आहे. एकदम भगवान विष्णूचे आसन हलले की पार्वती माता धावा करत आहे विष्णू भगवानला माझ्या मदतीसाठी. असे एकदम भगवान विष्णूचे आसन हलले आणि लगोलग एका ब्राह्मणाचे रूप घेऊन तो रावणासमोर येऊन प्रकट झाले. रावणाच्या खांद्यावर असलेल्या भवानीकडे पाहत पाहत हसत हसत विष्णू रावणाला म्हणाला, ए रावणा, ही असली जगातील सर्वात कुरूप स्त्री तुला कुठे मिळाली आणि तू हिला इतक्या घाईघाईने आपल्या खांद्यावर बसवून घेऊन एवढ्या घाईघाईने कुठे निघाला आहे. रावण विष्णूच्या ब्राह्मण रूपाकडे उपक्षित पाहत म्हणाला, ही कुरूप स्त्री आहे. अरे, ही खुद भगवान शंकराची भवानी पार्वती आहे. जगत सुंदरी आहे. भगवान शंकरांनी ही त्रैलोक्य सुंदरी त्यांच्या इच्छेने मला देऊन टाकली आहे. वेडा रे वेडा, तू खरंच वेडा आहेस. अरे, जरा त्या स्त्रीला खांद्यावरून उतरून खाली ठेव, तिच्याकडे जरा नीट बघ आणि मग मला सांग की ती इतकी विश्वसुंदरी आहे हे तू खरे म्हणतोस का. तू म्हणतोस ते खरे आहे का. जरा नीट बघ त्या स्त्रीकडे. हे ऐकून रावणाने आपल्या खांद्यावरून पार्वतीला खाली उतरून ठेवले. देवीने आपले रूप बदलले होते. अत्यंत कुरूप दिसत होती. भुवया, आठ्या, वृद्ध गाल पार बसलेले होते. तोंडात दात नाही, म्हातारी दिसत होती. अशी ती म्हातारी पाहून रावण तर अत्यंत चकित झाला. आता रावणाकडे पाहून ब्राह्मण गदागदा जोरजोराने हसू लागला. त्यामुळे रावणाने शंकराकडून आणलेल्या त्या स्त्रीला तेथेच सोडून दिले. तो पुन्हा शंकराकडे गेला. भगवान, तुम्ही मला अशी कुरूप, अमंगळ आणि अशी म्हातारी स्त्री अर्पणा म्हणून दिलीत का. तुम्हाला शोभलं का असं करणं. मला का फसवलं, असे रावणाने भगवान शंकराला सांगितले. तेव्हा शंकर म्हणाले, अरे रावणा, खरं तर मी तुला त्रैलोक्य सुंदरी पार्वती अर्पणाच दिली होती रे. अरे वेड्या, ती पार्वती म्हणजे माया, आदी माया. तू तिला कधीच आपल्याजवळ सांभाळू शकला नसतास. मायेचा पसारा अनंत ब्रह्मांडांहूनही सुद्धा फार फार मोठा असा आहे. इकडे विष्णूंनी पार्वतीला ज्या ठिकाणी रावणाने खांद्यावरून उतरून ठेवले होते तेथे भद्रकाली देवीची स्थापना केली होती आणि माता म्हणून तिला नम्रपणे वंदन केले होते. शंकरांनी रावणाची कशीबशी समजूत घातली. नंतर आपल्या अंगीच्या मळापासून त्याने एक सुंदर पुतळी निर्माण केली आणि रावणाला सांगितले, या रावणा, माझ्या कृपा प्रसाद असलेली सुंदरी मंदोदरी या नावाने मयासुरीच्या पोटी जन्म घेईल. तिच्यासारखी लावण्यवती, सुकुमार, पतिव्रता स्त्री शोधून सुद्धा जगात सापडणार नाही आणि ती उपवर होताच मयासूर मोठ्या आनंदाने तुला मंदोदरी अर्पण करेल. तसेच विवाह करून देऊन विधियुक्त कन्यादान करील आणि याशिवाय एक शक्ती तुला अंधन म्हणून देईल. कोणत्याही अतिबलाढ्य शत्रूवर ती शक्ती जर तू फेकलीस तर शत्रू जागच्या जागी मरण पावेल. तेव्हा तू आता घरी जा. शंकरांनी सांगितल्यामुळे समाधान पाहून रावण आत्मलिंग घेऊन आपल्या घरच्या वाटेला चालू लागला. इकडे सर्व देवांनी आत्मलिंग गेल्याने येणाऱ्या संकटाचा विचार करून श्री गजाननाची मनोभावे प्रार्थना सुरू केली, आराधना सुरू केली. ते सर्वजण गजाननाला विनवित होते. ते दिव्य आत्मलिंग रावणाच्या हातून बुद्धिचातुर्याने काढून घेऊन ये. आत्मलिंग देताना भगवान शंकरांनी रावणाला सांगितले होते की तू हे लिंग जेथे स्थापना करायचे आहे तेथेच ठेव.
असे खाली उतरू नको, मध्ये खाली ठेवू नकोस, असे भगवान शंकराने रावणाला समजवले होते. जर कुठेही तू खाली ठेवले तर त्याचे वास्तव्य कायमचे तिथेच राहील, हे तू पक्के लक्षात ठेव. रावण आपल्या दोन्ही हातात ते शिवलिंग धरून वाट चालला होता. पण मध्ये आता त्याला थांबावे लागणार होते. त्याला खूप जोराची लघवी लागल्याने लघवीला जायचे होते. पण जवळपास तर कुणीही दिसत नव्हते. इकडे तिकडे पाहता पाहता त्याला गायी चारणारा एक गुराखी मुलगा दिसला. खरं तर त्या गुराखाचा वेश घेतलेला प्रत्यक्ष गणपती गजानन तो होता. त्याच्याजवळ जात रावण त्या गुराख्याला म्हणाला, ए, जरा वेळ हे लिंग हातात धरून ठेव. खाली ठेवायचे नाही मात्र. मी नाही हातात धरत, त्या गुराख्याने सांगितले. मला वेळ नाही. माझ्या गायी इकडे तिकडे पळतील. मग मला कुठे कुठे शोधत बसावे लागेल. गुराख्याचा वेश घेतलेला गजानन रावणाला म्हणाला, अरे, थोडा वेळ तर धर हातात. किती वेळ लागेल तुम्हाला? गुराख्याने सहजतेने विचारले. अरे, मी लघवी करून लगेच येतो, रावण म्हणाला. हे पा, मी जास्त वेळ थांबणार नाही. मी तुम्हाला फक्त 3 वेळा हाका मारीन आणि तेवढ्या वेळात जर तुम्ही आला नाहीत तर हे लिंग मी येथेच खाली ठेवून देईन, असे त्या गुराख्याने रावणाला बजावले. रावणाला आता थोडा वेळ सुद्धा अजिबात धीर निघत नव्हता. एवढ्या जोराची त्याला लघवी आली होती. त्याने न बोलता केवळ मानेनेच होकार देऊन दिला रावणाने आणि पुढे पळत पळत चालत राहिला. थोडासा थोडासा तो केवळ आजूबाजूला जाऊन बसला. रावण थोडासा आजूबाजूला जाऊन बसला. गजानन म्हणजे भगवान शंकराचा लाडका मुलगा होता. गणपती म्हणजे प्रत्यक्ष बुद्धीचा देवता. हातात विनायास परत आलेले दिव्य लिंग तो थोडी आता रावणाला देणार होता. ते रावणाकडे परत मिळवण्यासाठी तर हा सर्वात सारा खटाटोप केला होता गजाननाने. गजाननाला लांबून बसलेला रावण चांगला स्पष्टपणे दिसत होता. एक घटका पूर्ण झाली आणि गजाननाने हाका मारल्या सुरू केल्या. रावणा, ए रावणा, त्या पहा बरं, माझ्या गायी रानूमाळ गेल्या रे. आपले हे लिंग तुझे तू परत घे. मला माझ्या गायींना बघू दे. रावणाने हात वर करून त्याला आणखी थोडं थांब असे म्हटले. पण आता दुसरी घटकावी भरली. तेव्हा पुन्हा गजाननाने पुन्हा आरोळी मारली आणि रावणाला लवकर येऊन लिंग घेण्यास सांगितले. पण आज काय झाले होते कुणास ठाऊक रावणाला. त्याला लवकरच काय, पण इतका वेळ झाला तरी त्याला उठता येईना आणि त्याची लघवी सरेना. 3 घटका भरल्या. गजाननाने पुन्हा रावणाला तिसरी हाक, शेवटची हाक मारली. रावण तोपर्यंत परत लिंग घेण्यास न आल्यामुळे हातातले आत्मलिंग त्याने जमिनीवर ठेवून दिले. ते पाहतातच हातपाय धुवून शुद्ध न होताच रावण तेथे धावतच आला. ते लिंग जमिनीवर उचलण्याचा प्रयत्न करू लागला, पण ते सहजतेने उचलता आले नाही. म्हणून आपली सारी शक्ती त्याने खर्च केली. पण लिंग हाता पृथ्वीचा एक भाग झाली होती. ते रेसभर सुद्धा हलले नाही जागेवरून आणि बाजूला सुद्धा सरले नाही. रावण त्या नादात असताना गुराखाच्या वेशात तेथे आलेला गजानन गुप्त झाला आणि त्याच्या चरत असलेल्या गायीही जमिनीत शिरत शिरत लपत होत्या. रावणाने गायी पाहिल्या आणि गायी धरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लपता लपता एक शेवटच्या गायीचा एक कान रावणाच्या हातात सापडला. रावणाने त्या गायीचा कान धरून वर ओढण्याचा सर्व शक्तिनिशी प्रयत्न केला, पण त्याला काहीही जमले नाही आणि नाईलाज झाल्यामुळे रावणाने तेथेच ती शंकराची पूजा केली. तेव्हापासून त्या क्षेत्राला गोकर्णी महाबळेश्वर असे नाव पडले. आणि नंतर रावणाची आई रोज तेथे येऊन भगवान शिवाच्या आत्मलिंगाची पूजा करीत असे. भगवान शंकराचे मुख्य आत्मलिंग गोकर्णी क्षेत्रामध्ये आहे, हे सर्वांना आता जाणीव झाली. त्यामुळे देव, ऋषी, गंधर्व सर्वजण तेथे पूजा करण्यासाठी गोकर्णी महाबळेश्वर येत असत. रावणाने सुद्धा त्यानंतर आपल्या बंधूसह गोकर्णी महाबळेश्वरला अनुष्ठान केले. त्यामुळे प्राप्त झालेल्या शक्तीमुळे त्यांनी देवींना जिंकून आपल्या घरी कामाला लावले. पुढे भगवान शंकराने रावणास सांगितल्याप्रमाणे मयासुराने आपली कन्या मंदोदरी रावणाला दिली. त्याचबरोबर रावणाला अमोघ शक्तीही दिली. या विवाहामधून रावणाचा वंश वाढला. त्याला 1,00,000 पुत्र आणि 1,25,000 नातू दिले. इंद्रजितासारखा अतिशय पराक्रमी पुत्र मंदोदरीने दिला. अनुष्ठानामुळे त्याला अपार संपत्ती, अपार सत्ता प्राप्त झाली होती. राजा अशा या गोकर्णी महाबळेश्वर क्षेत्राचे वर्णन सुरसतेने ब्रह्मदेवालाही करणे शक्य झाले नाही. तेथे मी काय वर्णन करून सांगणार. आता मिथुनेश्वर
येथे एक यज्ञ होणार आहे, म्हणून आम्ही तिकडे जाण्यासाठी घाईघाईने गोकर्ण क्षेत्रातून येत असताना एक अतिशय अद्भुत गोष्ट पाहिली. तर काय झाले ते कृपया मला सविस्तर सांगा, असे राजाने त्या ऋषींना सांगितले. राजा, ती कथा अशी आहे, तर ती तू आता ऐक. तर अजून तुला मी एक दुसरी कथा सांगते, की घाईघाईने आम्ही गोकर्ण क्षेत्रातून येत होते, तर एक अद्भुत चमत्कार तिथे पाहिला. तर त्या अद्भुत चमत्कार काय आहे, तर ते मला कृपा करून सविस्तर सांगा, असे राजाला आता इच्छा झाली. कारण की राजाला आता मूलबाळ होणार नव्हतं, त्याचे राजपाट त्याला संपूर्ण काही सोडावं लागणार होतं. पण तो जंगलात गेला. त्या जंगलामध्ये त्याला ऋषींची भेट झाली आणि ऋषीने हे गोकर्ण महाबळेश्वरची संपूर्ण माहिती सांगितली. संपूर्ण माहिती सांगितल्यानंतर परत राजाला इच्छा झाली, की अद्भुत चमत्कार काय झाला गोकर्ण क्षेत्रातून तुम्ही येत असताना, तुम्ही काय अद्भुत चमत्कार पाहिला, तर तो मला सांगा, असे राजाने त्या ऋषींना सांगितले. तर राजा, तू आता ती कथा अद्भुत चमत्काराची ऐक. आम्ही सर्वजण एका वृक्षाच्या मोठ्या दाट सावलीत बसलो होतो. तेथे आमच्यापासून जवळ एक शूद्र स्त्री पडलेली आम्हाला दिसली. तिच्या सर्व अंगाला महारोग झाला होता. ती सर्व अंगभर रोगाचे चटके उमटलेले होते. जखमातून खूप तिच्या अंगात किडे वळवळत होते. तिच्या अंगाची सर्वत्र भयंकर दुर्गंधी येत होती. ज्या शरीरामध्ये किडे पडून जातात, त्या शरीराची खूप दुर्गंधी भयंकर येते. हातपायांची बोटे पार तिचे जळून गेलेले होते. तोंडातील सर्व दात पडून गेले, कान बहिरे झाले होते. जन्मापासून ती फार आंधळी होती. अंगावर अजिबात तिचे मांस नव्हते, फक्त किडे होते. अंगावरील वस्त्रांची तिला शुद्धी नव्हती. ती धुळीत अस्तव्यप्रमाणे लोळत होती. तिच्याकडे बघून आम्हाला खूप वाईट वाटले आणि तिची पूर्वजन्माची पापे एवढी होती की तिला आता या जन्मात सुद्धा ती पापे छळत होती. तिचा मरणाचा काळ जवळ आला होता. मी सहज वर पाहिले, पण भगवान शंकराचे विमान त्या शूद्र स्त्रीला घेण्यासाठी आलेले होते. आकाशातून खाली उतरून खाली येत होते. भगवान शंकराचे विमान, शंकराचे दूत त्या स्त्रीच्या अंगातून किडे वळवळत होते. त्या स्त्रीच्या अंगाची दुर्गंधी येत होती. भगवान शंकराचे विमान खाली उतरत होते तिला घेण्यासाठी. हे अद्भुत चमत्कार होता तिथे. विमान खूपसे शिवगण बसलेले होते विमानामध्ये. त्याच्या तेजाने भोवतालचा सारा भाग एकदम प्रकाशित झाला होता. त्याच्यासमोर अष्टनायिका नृत्य करीत होते. त्या विमानामध्ये गाण्यांचे मधुर स्वर कानावर पडत होते. विमान खाली आल्यावरती विमानातून आलेल्या शिवगणांनी विचारले, ज्या भक्तांनी त्या गोकर्ण क्षेत्रामध्ये तिथल्या लोकांनी विचारले त्या शिवगणांना, तुम्ही कोणाचा उद्धार करण्यासाठी येथे खाली आलेलो आहोत? तेव्हा शिवदूत म्हणाले, त्या चांडाळीने शूद्र स्त्रीचा, जी चांडाळीन आहे, जिच्या शरीरावर असंख्य किडे पडलेले आहेत, त्या स्त्रीला आम्ही या विमानामध्ये घेऊन जायला आलेलो आहोत. धुळीत लोळत आहे ती जी स्त्री, तिला आम्ही शिव कैलासावर घेण्यासाठी आलेलो. आम्हाला शिवाने पाठवले तिला नेण्यासाठी, की त्या शूद्र स्त्रीला, त्या चांडाळींना माझ्या लोकामध्ये, शिवलोकामध्ये घेऊन या, असे साक्षात भवानीने आणि शिवाने आम्हाला पाठवलेले आहे. त्यांचे ते उत्तर ऐकून आम्हाला फार आश्चर्य वाटले, की ही स्त्री चांडाळी शूद्र स्त्री, हिच्या शरीरावर असंख्य किडे पडलेले, हिच्या शरीरात तोंडातले दात पडलेले आहे, हिच्या वस्त्राची शुद्धी नाहीये, हिच्या अंगातून भयंकर वास येत आहे, भयंकर किडे पडलेले आहे, आणि या स्त्रीला घेण्यासाठी भगवान शिवाने आणि साक्षात भवानीने विमान पाठवलेले आहे. हे ऐकून आम्हाला खूप आश्चर्य वाटले. मग मी पुन्हा विचारले, या स्त्रीने आपल्या मागच्या जन्मात खूप तप करून पुण्य प्राप्त केले होते का, तुम्ही हिला घ्यायला आले आहेत तर? तेव्हा विमानातून उतरून समोर उभे असलेले जे शिवदूत होते, जे शिवगण होते, ते म्हणाले, तर मग हिचा पूर्व इतिहास काय आहे ते आम्हाला ऐकायला मिळेल का? हिने कोणतं पुण्य केलेले होते तर तुम्ही हिला विमान घेऊन घ्यायला आलेले आहेत, असे तिथं शिवभक्तांनी त्या शिवदूतांना विचारले. मग आता त्याची कथा ऐका. कैकई नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला सुमित्रा नावाची एक अतिशय सुंदर मुलगी होती. तिला आपल्या सौंदर्याचा फार गर्व झाला होता. तिच्या अंगी भलताच ताठा होता. ती कुणालाही विचारित नसे. सुमित्रा बालविद्या होती. सुमित्रा याने जी चांडाळीन, जिच्या अंगाला असंख्य किडे पडलेले, ती सुमित्रा बालविधवा होती. ती तारुण्य अवस्थेत आल्यावर तिला आपले ब्रह्मचर्य पाळणे जमले नाही. तिने प्रत्येक तारुण्यांबरोबर तिने संग केला. तारुण्याच्या नशेत धुंद होऊन अनेक पुरुषांबरोबर रतिक्रीडा करत असे.
त्याबद्दल तिला कसलीही खंत वाटत नव्हती. काही दिवस असे निघून गेले. सुमित्रेला दिवस गेले. ते कळता तिच्या बापाने तिला आपल्या घरातून हाकलून दिले. वडिलांच्या घरातून बाहेर पडल्यावर फिरता फिरता तिला एक शूद्र तरुण भेटला. तो तिच्या मोहात पडला. त्याने त्या ब्राह्मण विद्वेषी लग्न केले. पुढे सुमित्रेला त्याच्यापासूनही अनेक मुले झाली. ती मद्य पिऊ लागली, तसेच मांस खाऊ लागली, भक्षण करू लागली. अंगाने आडवी तिडवी फुटून गेली. एकदा तिचा नवरा शेतात कामाला गेला. तो ब्राह्मण कामाला गेला असताना दारूच्या धुंदीमध्ये झालेल्या सुमित्राने काय केले, बकरा समजून गायीचे वासरू कापून टाकले सुरीने. तिने खूप मदिरा पिलेली होती, दारू पिलेली होती. तिचा जो ब्राह्मण नवरा होता तो शेतात कामाला गेलेला होता. त्या कामाला गेलेला असताना तिने दारूच्या भरात बकरा समजून गायीचे वासरू सुरीने कापून टाकले आणि ते बिचारे आपल्या जीवाचे ते वासरू आकांताने ओरडत होते, गायी हंबरत होत्या. ती सुमित्रा दारूच्या नशेत त्या गायीच्या वासरूला कापत होती, पण तिची गाय जी आई होती त्याची गायी हंबरत होत्या की आपल्या वासरूला ही कापत आहे. त्याकडे त्या सुमित्राचे मुळीच लक्ष नव्हते की गायी हंबरट का आहे, बकरी आहे की गायीचे वासरू आहे. तिला मुळीच लक्षात नव्हते, कारण ती दारूच्या नशेत होती. त्या मृत वासरूला सुमित्रेने आपल्या स्वयंपाकघरात आणले. गायीच्या वासरूला तिने स्वयंपाकघरात आणले. तोपर्यंत तिच्यावरील दारूचा जो नशा होता तो थोडा कमी झाला आणि आपण दारूच्या नशामध्ये बकरी समजून गायीचे वासरं मारून टाकले हे बघताच तिला फार वाईट वाटले आणि तिने काय म्हटले, शिव शिव. जो कोणी नुसतं शिव शिव 2 शब्द सुद्धा बोलतो या ऐकतो, या ही कथा ऐकतो, त्याला कैलास लोकाची प्राप्ती होते. सर्व पापे जळून भस्म होतात आणि आपल्याला शिवलोकाची प्राप्ती होते. कथा ऐकल्याने सुद्धा आणि सर्व पापे 7 जन्माची नष्ट होतात ही कथा ऐकल्याने. दुःख दारिद्र्य दूर होते ही कथा ऐकल्याने. तसेच त्या सुमित्राने जो नशा होता दारूचा तो उतरला आणि तिने काय म्हटले, तो दारूचा नशा उतरल्यानंतर गायीचे वासरू आपण मारून टाकले. तिला खूप वाईट वाटले आणि ती म्हटली काय, शिव शिव. न कळत माझ्या हातून किती वाईट झाले, घडले देवा, शिव शिव असे तिला वाटले. तरीही तिने वासराचे मांस खाल्ले आणि राहिलेले बाकीचे मांस बाहेर टाकून दिले. तरी पण तिने शिवशिव म्हणून गाईचे मांस खाल्ले आणि वाघाने वासरू मारले अशी खोटी बोंबाबोंब केली. शेवटी तिचे आयुष्य संपताच सुमित्रा मृत्यू पावली. यमदूतांनी तिला नरकात ढकलले. तिथे तिचा खूप छळ केला. तिला खूप तापलेल्या जमिनीवर झोपवले. तापून लाल लाल झोपलेल्या लोखंडी खांबाला मिठी मारायला लावली. नंतर यमराजाने चित्रगुप्ताला विचारले, हिच्या पदरी काही पुण्य आहे का? चित्रगुप्ताने विचारले. तेव्हा चित्रगुप्ताने सांगितले, हो पुण्य आहे. तर म्हणे काय आहे पुण्य? तर म्हणे फक्त शिवशिव. हिने पूर्ण आयुष्यभर, हिने पुरे जिंदगीभर काही देवाची पूजा अर्चना केली नाही, पण दारूच्या नशेमध्ये हिने गाईचं वासरू मारून टाकलं आणि हिचा नशा ज्यावेळेस कमी झाला, हिला वाईट वाटले, त्यावेळेस हिने फक्त शिवशिव म्हटलं, हेच हिच्या पदरी पुण्य आहे. असे म्हणून हिने गाईच्या वासराला मारल्याबद्दल हिने दुःख व्यक्त केले आणि शिवशिव म्हटले. बस एवढंच पुण्य हिच्या पदरी आहे पूर्ण आयुष्यभर. नंतर यमराजांनी तिला मृत्यूलोकात मानव जन्मात पण शूद्र जातीत लोटून दिले. जन्मताच ती आंधळी झाली. ती कायम आपल्या विष्ठेत लोळत होती. तिला आई बापही तिचे अगदी लहानपणी वारले होते. मग ती हातात काठीत घेऊन गावोगावी उपजीविकेसाठी, पोट भरण्यासाठी हिंडू लागली. एकदा काय झाले, महाशिवरात्रीला लोकांची दिंडी गोकर्णी महाबळेश्वरला निघाली असताना ही चांडाळी शूद्रश्री तशा अवस्थेत त्या यात्रेत सामील झाली. सर्वांबरोबर चालत चालत ती गोकर्णी महाबळेश्वरला आली. तेथील भद्रकालीच्या देवीजवळ रस्त्यात पडून राहिली. पोटात भूक माहोत नव्हती. तेथे रस्त्यामध्ये पडलेल्या कुणीतरी अन्न देईल या आशेने तोंडाने टावा फोडत होती. लोकांना विनवत होती. देवाला प्रदक्षिणा घालणाऱ्या एका भक्ताने तिची अवस्था बघून त्याला दया आली आणि सहज त्याने एक बेलाचे पान तिच्या हातावर ठेवले. आंधळ्या चांडाळीने ते बोटांनी चाचपून पाहिले, पण ती खाण्याची वस्तू नाही हे हाताने चाचपल्यावर तिच्या लक्षात येतात. रागारागाने तिने ते पान बेलाचे पान दूर फेकून दिले.
फेकलेले ते बिल्वपत्र वाऱ्याच्या हवेने भिरभरीत येऊन शिवलिंगावर ते बेलपत्र पडून गेले. ते चांडाळींचे, त्या शूद्रश्रीचे. अन्न न मिळाल्यामुळे तिला उपास घडला आणि आता बिल्वपत्राने शिवलिंगाचे म्हणजे शंकराचे तिच्याने पूजन झाले. पोटात थोडेही अन्न नसल्याने तिला अजिबात झोप लागली नाही, म्हणून आपोआप जागरण घडून गेले. लोक हर साम सदाशिवाय नमा, ओम नमः शिवाय नमा, हर हर महादेवाय नमा असा जयघोष करत करत त्या लोकांबरोबर तिचा बी जयघोष झाला आणि रात्रभर जागरण झाले. चांडाळींनी हे ऐकून ऐकून त्यांच्याबरोबर ते शब्द म्हणत होती. तीच ही चांडाळीन असे सांगून शिवदूतांनी चांडाळींना हात धरून उठून बसवले आणि शिवगणाचा तिला स्पर्श झाला. त्याबरोबर तिला दिव्य रूप प्राप्त झाले. आपल्या पूर्वजन्माची पातके आता तिला पुन्हा पुन्हा आठवू लागली आणि मग त्याबद्दल ती सारखा पश्चाताप करू लागत होती की आपण किती वाईट होतो, आपण कसे हरकत करत होतो, असा तिला वारंवार पश्चाताप होत होता. शंकराचे ती आता नामस्मरण करू लागली. अंती पुण्यसंचयीने ती शिवपदाला जाऊन पोचली. ती शूद्र चांडाळी खूप भाग्यवंत आहे असे म्हणायला हवे. राजा मित्रासह गौतम ऋषींनी सांगितली संपूर्ण कथा. गोकर्णी महाबळेश्वरची बी कशी लिंग स्थापन केली आणि चांडाळींनी कोणते पुण्य केलेले होते, काय अद्भुत चमत्कार झाला, तर ती सुद्धा कथा गौतम ऋषींनी राजाला सांगितली. तर महाबळेश्वरला राजा तू पण गोकर्णी महाबळेश्वरला जा आणि तेथे भजन पूजन जागरण कर, म्हणजे आपोआप तुझे सर्व पापांचा नाश होईल. गोकर्णी महाबळेश्वरला गेल्यामुळे भजन पूजन जागरण आपाप घडल्यामुळे ती स्त्री सुद्धा उद्धारून गेली, हे खरोखर खरे आहे. म्हणून तू पण आता तेथे जा, तेथे राहा, पार्वती परमेश्वराची मनोभावे पूजा कर आणि त्यामुळे तुला सुद्धा त्या शापापासून त्या ब्राह्मणींनी तुला श्राप दिले होते की तू स्त्री बरोबर रतिसंग करशील तर तू मरण पावशील, तर तो श्रापाने तू मुक्त होशील. तर तू गोकर्णी महाबळेश्वरला जाऊन पार्वती परमेश्वराची भोलेनाथाची पूजा कर आणि या श्रापापासून तुला मुक्ती नक्की मिळेल, असे गौतम ऋषींनी त्या राजाला सांगितले. तर एवढे बोलून जनक राजाने आरंभलेल्या यज्ञासाठी गौतम मुनी घाईघाईने पुढे मिथिला नगरीला निघून गेले. गौतम ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजा मित्रासह लगेच गोकर्णी क्षेत्री जाण्यासाठी निघाले आणि शिवरात्रीला उपवास आणि जागरण आणि त्याने दिव्य अशा शिवलिंगाची मनोभावे पूजा केली. त्यामुळे शंकर भोलेनाथ राजावर प्रसन्न झाला आणि त्या शापापासून मुक्त झाला. शंकराने राजाकडे कृपादृष्टीने पाहताच त्याच्या हातून घडलेले ब्रह्महत्यकेचे पातक नष्ट झाले. त्यामुळे राजा निर्दोष झाला आणि त्यामुळे मग कैलास पर्वतावरून राजाला नेण्यासाठी आकाशातून अतिशय दिव्य असे विमान आले. विमानात अतिशय तेजस्वी शिवगण बसलेले होते. सर्वत्र सुगंध दरवळत होता. मंगलाची वाद्य वाजत होती. स्वर्गीय पुष्पाचा आकाशातून विमानावर राजावर वर्षाव होत होता. शिवगणावर राजाजवळ आणि राजाजवळ आले आणि त्यांनी राजाला स्पर्श केल्याबरोबर मित्रसह राजाला दिव्य देह प्राप्त झाला आणि मग त्या राजाला सर्व शिवगणांनी विमानात बसवून त्याला मिरवत कैलासावर शिवपदाशी आणले. तेथे श्री शंकराचे त्याला दर्शन झाले आणि दर्शन होताच मित्रसह राजाला मुक्ती मिळाली. तो शंकर स्वरूपात विलीन झाला. जेथे मित्रसह राजाला शंकराच्या कृपेने मुक्ती मिळाली, असे हे गोकर्ण महाबळेश्वरच्या ज्या कथा होत्या त्या कथांचे वर्णन खूप आगाध आहे. जो कोणी खूप भाग्यवान आहे, ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य आहे, त्यालाच या गोकर्णी महाबळेश्वर क्षेत्राच्या कथा ऐकायला मिळते. सहजासहजी या कथा ऐकायला मिळणार नाही. जो कोणी ही कथा श्रवण पठण करेल, त्याच्या चेहऱ्याचे दर्शन सुद्धा करेल, त्याला स्पर्श करेल, तरी त्याचे 7 जन्माचे पातके नाहीसे होऊन धनधान्याचा भंडार भरून देतील. 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळेल. अशी ही गोकर्णी क्षेत्राची महाबळेश्वराचे कथाचे महात्म्य होते. फार अगाध आहे आणि खूप मोठे आहे. शंकराची कळत आणि न कळत पूजा करणाऱ्याला शंकर कधीही विसरत नाही. तर अशी ही गोकर्णी महाबळेश्वरची कथा होती. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला ही गोकर्णी महाबळेश्वरची कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात, आपल्या गावाची कमेंट्स आणि माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करा. जर तुम्हाला खरोखरच शिवभक्त आणि कथा आवडली असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये ओम नमः शिवाय करायला विसरू नका. ओम नमः शिवाय लिहिल्याने सुद्धा आपल्या मुलांची प्रगती होते, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. तर अशी ही
सोमवारची सोमवती अमावस्येची कथा. तर मित्रांनो, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला तरी ही लिंक शेअर करा, म्हणजे ते गोकर्णी क्षेत्राची महाबळेश्वरची कथा ऐकतील नाही. 1000 गायी ब्राह्मणाला दान करण्याचे पुण्यफळाची प्राप्ती त्यांना पण मिळेल. तर ही कथा शेअर करायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब. जय श्री महाकाल. महाकालेश्वर सर्व इच्छा कामना तुमच्या माझ्या पूर्ण करो आणि खूप भरभराटी राहो. आपल्या मुलांचे, नवऱ्याचे खूप दीर्घ आयुष्य हो, अशी मी महाकालेश्वरला प्रार्थना करते. जय श्री महाकाल.